झाली ना? ओके, थँक्यू. तर हे आपले तिकीट आहेत आता. तर फायनली आता आपण बसमध्ये आता जाणार आहोत आणि जिथे प्लेन लागलंय ना, विमान असणार तिथे आपल्याला सोडणार आहे. ट्रेनमध्ये बसणार आहे. किती मोठे आहे बघ, हे बघ. वाव. आपण जिथे आपला प्लेन आहे, विमान आहे, तिथे पोहोचलो. हे बघा इथे. वरती चाललंय. फक्त मला वाटतं डिस्टन्स वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटाचे आपण कलंगूट बीच आणि बागा बीच दोन्ही म्हणजे किती बेस्ट आहे बघा. आपलं 800 रुपयामध्ये AC प्लस 2 फॅन, वायफाय, टीव्ही, फ्रीज. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता एवढे दिवस तुम्हाला आम्ही सांगत होतो का ट्रिपचा प्लॅन करतोय. फायनली आता आज तो दिवस आहे. आज आम्ही पहिल्यांदा विमानाने ट्रॅव्हल करणार आहोत, गोव्याला जाणार आहोत. विमानाने आम्हाला म्हणजे विश्वासच नाही होत की आपला दिवस आलेला फर्स्ट टाइम आपला एक्सपिरियन्स असणार आहे प्लेनचा. तर आम्ही रात्रभर एवढं म्हणजे एक्साइटेड, नर्वसनेस की कसं वाटेल, काय वाटेल. कारण जे कोणी पहिल्यांदा विमानात जात असतील त्यांना ती माहिती असेल की आता कसं आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या युट्यूब फॅमिलीमधून असे कितीतरी आहेत का त्यांनी विमानाने प्रवास केला असेल आणि असे कितीतरी असतील का त्याने अजूनपर्यंत विमानामध्ये प्रवास नसेल केला. त्याच्यातून आम्ही आहोत. आणि प्रत्येक मिडल क्लास वाले फॅमिलीचं एक स्वप्न असते की आपली फॅमिली सोबत विमानात बसावा. कुठे ना कुठे बघा कॉर्नर मधून तुम्ही विचार करा, तुम्हाला फील होईल की हा आपण पण गेलो तर कसा वाटेल. एक्सपिरियन्स आहे ना काय. हो मग. हो तर ते आज आपण जगणार आहोत. चालू, तू काय बोलते? मी बोलते की आपण पहिल्यांदा चाललोय आणि तिथं आपण हे पण दिसते प्रसाद मामा गेट वर. अच्छा, हा दादा येणार आहेत. आपण ड्रायफ्रुट्स घेतलेत तर ते दादा तिथे आपल्याला एअरपोर्टला भेटणार येणार आहेत दादा. कारण कसं आहे, मग आपण दादाच्या घरी नाही जाऊ शकत, लेट होईल. दादा बोलले मी येतोय, तुम्हाला जिथे आता एअरपोर्ट वरती आपण जाणार तिथे दादा येतील आणि पिक करतील, बोलतील वगैरे आणि मग आपल्याला बाय करून जातील. ऍक्च्युली गोवाचा प्लॅन ना आमचा गेल्या वर्षी झाला होता एनिव्हर्सरीच्या वेळीच. तर कसं आहे माहितीये, मी करत होतो. तर कसं झालं माहितीये का, तेव्हा आम्ही जेव्हा प्लॅन केला होता ना दोघाही, तेव्हा म्हणजे आम्ही सडनली म्हणजे आता 2 दिवस राहिलेत म्हणजे अॅनिव्हर्सरीला आणि आम्ही म्हणजे आज म्हणजे 2 ते 3 दिवस अगोदर आम्ही म्हणजे प्लेनचा तिकीट बघत होतो. तर खूप महाग दाखवत होता, काहीतरी 7 ते 8 हजार रुपये दाखवत होतं म्हणजे पर पर्सन. म्हणजे तिघांचा आमचा काहीतरी 21 ते 22 हजार रुपये होत होता. तर आम्ही काय विचार केला, चल नेक्स्ट टाइम कधीतरी हे करू. पण हे जे तिकीट बुक केले ना, हे 2 महिना अगोदर मी बुक केलं होतं. पण स्नेहाला याच्यातला काहीच माहित नव्हता. मला आता काय वाटलं माहितीये का, हे बोले आपण ऍक्च्युली तर मला काय वाटलं की आपण अलिबागला कुठेतरी असं जाणार म्हणजे जवळपास एरियामध्ये. पण अनएक्सपेक्टेड होता की प्लेननी गोव्याला जाणार आहे खरंच. ऍक्च्युली मध्ये ना आपला कसा आता मसाल्याचा बिझनेस आहे, तर मध्ये ना म्हणजे हिसाब आमचा कसा एक बुक आहे, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण हिसाब ठेवतो महिन्याचा, कुठे कुठे पैसे गेलेत. स्नेहाने मध्ये मला विचारला होता सुद्धा 2 महिन्या अगोदर का आपल्या हिसाबामध्ये 15 ते 20 हजार रुपये कमी पडतात. तर मी स्नेहाला काय सांगितलं होतं का आहेत ते म्हणजे इकडे तिकडे म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये इथे यूज झाले, तिथे हे झाले, इकडून येणार आहेत पैसे असं तिला सांगितलं. पण तिला हे नव्हतं सांगितलं का 2 महिन्या अगोदर मी विमानाचं तिकीट काढलंय. जेव्हा आम्ही ब्लॉग मध्ये सांगायला लागलो का आपण ट्रिपचा प्लॅन करतोय, तेव्हा हिला मी सांगितलं का ट्रिप म्हणजे आपण जर इथेच कुठेतरी जातो ना जवळ, ट्रिप म्हणजे कसं आपला महाकाल बाबाची ट्रिप बोलतो आणि त्याचे इतर आपण कुठेच गेलो नाही. तुम्ही बघितलं अयोध्याला गेलो महाकाल, पण आपण एन्जॉयमेंटसाठी कुठेतरी चालू होते, पण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी. तर मला खूप बरं वाटलं की सानू पण एन्जॉय करणार. सानू एवढी कमी एज मध्ये आपल्या सोबत प्लेन मध्ये जाणार आणि आज आपण पण पहिल्यांदा प्लेन मध्ये. हो मग. आणि बघा, आणि आता आम्ही हा 2 महिने अगोदर तिकीट काढला तर याचा काय फायदा आहे माहितीये का, जेव्हा तुम्ही असं कुठे ट्रॅव्हल करताय विमानाचं, मी पर्सनली तुम्हाला सांगतोय
2 ते 3 महिना अगोदर तुम्ही तिकीट करा, तुम्हाला ना तिकीट खूप कमीमध्ये मिळेल. आता विचार करा, आम्ही गेल्या वर्षी बघितलेला म्हणजे ॲनिव्हर्सरीला 3 दिवस होतं तेव्हा आम्ही करत होतो, तेव्हा 22 ते 21,000 रुपये होत होते. पण आता यावेळीच 2 महिन्या अगोदर मी तिकीट काढला तर किती माहिती आहे का खर्च झाला टोटल 10,000 रुपये. 10,000 रुपयामध्ये तिघांचा झालेला आहे. छान ना, म्हणजे आपण जाणार आणि म्हणजे प्लेनचा एक्सपिरियन्स घेतला. हो, मग इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला काहीतरी ते नवीन फील होणार. आणि हे तुम्हाला का आम्ही शेअर करतो का एवढे झाले तर कसं आपल्या युट्यूब फॅमिलीमधून हा व्हिडिओ बघितल्यावरती खूप जणांना म्हणजे एक्साइटमेंट वाढेल, खूप जणांच्या मनामध्ये येईल, इच्छा येईल का आम्ही पण विमानाने म्हणजे ट्रॅव्हल करावं. तर तुमच्यासाठी हे आम्ही सांगतोय का तुम्ही जर तिकीट काढणार विमानाचा तर लक्षात ठेवा 2 महिने ते 3 महिने अगोदर करा, तुम्हाला स्वस्त तिकीट पडेल. तर आता आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि तिघे पण मस्तपैकी रेडी झाले. आज सानूची ड्रेसिंग बघा. मस्तपैकी वॉच पण, लिप बाम पण घेतलेला आहे. मस्तपैकी शूज पण लेस बांधलेच नाही. अच्छा मी बांधतोय आता. तर आम्ही आता निघालो होतो, पॅकिंग वगैरे सर्व केलेले आहे. आणि अजून एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. आता आपण कशी 3 तिकीट काढलेले आहेत, तर आता ट्रॅव्हलचा जो म्हणजे वेट आपण किती घेऊन जाऊ शकतोय. तर जे म्हणजे अशा बघा, ही जी तुम्हाला ब्ल्यू कलरची आमची बॅग मोठी दिसते ना, त्याच्यामध्ये ना पर पर्सन म्हणजे आम्ही 3 तिकीट काढलेत ना, तर एका याच्यावरती 15 किलो घेऊन जाऊ शकतो ना. आणि आपण जी म्हणजे ट्रॅव्हलमध्ये म्हणजे जे आपण कॅबिनमध्ये एक बॅग घेऊन जाणार आहोत ना, त्याच्यामध्ये 7 kg पाहिजे ना. असा टोटल एकाचा 21 किलो ना म्हणजे वेट घेऊन जाऊ शकतो. कॅबिनमध्ये 7 किलो आणि तशा बॅगमध्ये असणार 15 किलो. तर आता सर्व पॅकिंग वगैरे झालेले. दादांचे ड्रायफ्रुट्स पण साईडला काढलेले. दादा तिथनं पिकअप करणार आहेत एअरपोर्टवर ना. चला आता आपण डायरेक्टली एअरपोर्टला गेल्यावरती बोलूया. तर फायनली आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहोत आणि दादाला आत्ता जस्ट आम्ही फोन केला होता, कारण दादांना आपण ड्रायफ्रुट्स आणले ते द्यायचे आहेत. तर दादांनी सांगितलं का 5 मिनिटात येतोय म्हणून. आणि आपण दादांना आता पुण्यावरून आल्यावरती पहिल्यांदा भेटणार ना. हा बरोबर. तर बरं वाटेल की दादा पण म्हणजे असं होईल की दादा आपल्याला सोडायला आल्यावर असं म्हणजे येतील भेटतील. मग तसंच फील होईल. दादा काहीतरी समजवणार आपल्याला, कारण आपल्याला खूप सारी गोष्टी माहिती नाहीये. तर दादा सांगतील, मग बरं वाटेल आपल्याला पण थोडा. तर चला कंटिन्यू आता दादा आल्यावरती बोलूया. फायनली दादा पण आले आहेत. जय श्री महाकाल. दादा कसे आहात? एकदम मजेत. तर दादा आले आहेत फायनली. दादा तुमचे ड्रायफ्रुट्स. येस, थँक्यू सो मच. बाकी काय बोलता दादा? मजेत एकदम मजेत. हो, मोबाईलवरती आला दाखवायचं. आतमध्ये गेलात की इंडिगोचं जे काउंटर सांगायचं असतं त्यांच्याकडे जायचं. ते बॅग चेकिंग वगैरे करते. त्यांना सांगायचं की आमच्याकडे लहान मुलगी आहे, तर आम्हाला विंडो सीट पाहिजे, तर ते विंडो सीट येते. तर दादा आता भेटलेत आणि दादाने आपल्याला समजवलं कसं जायचं ते सर्व. तर आता चला जाऊया, आपली म्हणजे ट्रिप कंटिन्यू करूया. आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. भेटलेत, छान वाटलं भेटले. तुमच्या दोघांना थँक्यू सो मच. एवढं ड्रायफ्रुट्स एवढं कॅरी केलं तुम्ही. आणि सगळ्यांना माझा नमस्कार. खूप सारे कमेंट्स बघितले मी आपल्या ह्याच्यावरती पुणे सिरीजवरती. तर सगळ्यांना काय रिप्लाय द्यायला पॉसिबल नाही, पण सगळ्यांच्या कमेंटसाठी खूप 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 थँक्यू. आणि बाबा महाकाल सगळ्यांना खूप ब्लेसिंग देव. आणि लवकरच आपण एक चांगला काहीतरी प्लॅन करूया एकदा. नक्की. ओके. आणि चला दादा, थँक्यू सो मच. टेक केअर, काळजी घ्या. जय श्री महाकाल. भेटू लवकर. बाय बाय. आपण बोर्डिंग पास हे करतोय ना पण. तर इथे आल्यावरती बघा आपल्या लगेजचा वेट होणार. हा मग तेच इथूनच जाणार. जर जास्त वेट असेल 15 किलोच्या वरती तर चार्जेस लागणार. सर तुम्ही आता जो तिकीट देणार मग याच्यानंतर काय करायची आहे प्रोसेस? सरळ जाऊन राईट मारायचं. ओके. झाली ना? ओके थँक्यू. तर हे आपले तिकीट आहेत आता.
आता दुसरी एक चेकिंग होती, म्हणजे जेव्हा आपण हा वाला पास करतो ना, बोर्डिंग पास बोलतो त्याला, बोर्डिंग पास. मग त्यानंतर ना म्हणजे आपल्याकडं जी आपण कॅरी करतो ना, ही बॅग आता जशी मी घेतली, पुन्हा बेल्ट वगैरे करायला लागतो, रिंग करायला लागतात फोन हातातल्या, वगैरे सगळं आपलं फोनवर. चेकिंग होते. आणि त्याच्यानंतर काय झालेलं, आतमध्ये entry झाली. याई वाटतं कॅमेराचा जो माईक आहे तुम्ही आपला आतमध्ये ठेवतो ना. ठेवतात. हा. त्याही परत त्यांना पाठवलं की तो पण चेकिंग, म्हणजे ऑब्विसली सेफ्टी पाहिजेच ना. हा. काही काही गोष्टी बरं आहे, पण मस्त वाटलं ना. मस्त वाटलं. सर्व छान वाटतं ना. का एअरपोर्ट मध्ये पण आपली युट्यूब फॅमिली भेटले. नमस्कार दादा, काय नाव तुझं? गौरव आहे दादाचं नाव. कधीपासून व्हिडिओ बघते आपल्या? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली स्नेहा. मस्त भारी होलं, म्हणून मला दादा बघत होते तर मी सबस्क्राईब केलंय. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं भेटून. थँक्यू. अनुला पाहिजे होतं पाणी आणि काय खायला चिप्स. 1-2 चिप्स ऑलरेडी आणले, रेट पण काही आपण तेवढं बॅग काहीच मध्ये नाही ना, गेले. पण सेम. हा सेम आहे रे. पाण्याची बॉटल 20 रुपयाला आहे. अजून काय राहिले पडायचं? येईल आता जे काय आहे ते. चाय मिळेल का दादा? अद्रक वाली. तुम्हाला काय ज्यूस घे. मी ज्यूस घेते. मोसंबी. एक मोसंबी ज्यूस. जरा तर आता पिऊन घ्या. मी ते ज्यूस सांगितलं आणि स्नेहा तुम्ही काय सांगितलं? चाय मला सांगितलं. डोका दुखते भरपूर. तर आता ज्यूस आणि चाय पितो आणि खाली आपल्याला बस भेटणार ना, हा. 1:30 वाजता 1:30 ना. वाजता ना. अजून अजून 1 एक तास आहे आपल्या आपण जवळ. थोडा बसूया, मग 12:30 जाऊया. वाजलेले आहेत. हो. आणि आता मी चाय बोललो तर त्याच्यावरती पण कमेंट करतील का चाय काय होतं. आम्ही आगरी आहोत. आम्ही आगरी कोली ना चहाला चाय बोलतो बाहेर जेव्हा पियाला जातो तेव्हा. आणि जेव्हा आम्ही म्हणजे एअरपोर्टवरती एंट्री करत होतो ना, तर एवढी भीती वाटत होती ना, कसं काय होईल काही समजतच नव्हता. पण जेव्हा प्रसाद दादा आला, दादा अरे बिंदास जा बोलले, तुला काही प्रॉब्लेम असेल ना तर ते साईडला कोण नाही कोण असं फक्त विचारता, लगेच सांगतील. आणि तसंच आहे, म्हणजे हेल्पफुल आहेत सर्व ना, आणि त्याच्यासाठीच त्यांना ऍक्च्युअली ठेवलेलं आहे. तर तुम्हाला प्रत्येक काय स्माइल करून तुम्हाला विचारत असते की काय करत आहे. तर मला पण आवडला, बरं वाटलं की कसं आहे ना, आपण थोडंसं घाबरतो की अरे कसं करणार आपण, ते लोक कसं ट्रीट करणार, प्रत्येक वेगळं असते ना प्रत्येकाचं नेचर. पण काय नाही, बिंदास मज्जा. इथे शॉपिंग साठी पण खूप काही, पण आम्ही शूट नाही केला कारण सांगून नसते तिकडेच जाऊ तिकडे. एक टॉईस बघितलं एवढूचा होता, 2000 रुपयाचा प्राइस. बाबा नशीब तिने एवढूवालाच बघितला, मोठावाला बघितलं असतं तर. म्हणून तिला सांगितलं पहिलं चल तू बाहेर जा, विमान उडून जाईल मला. हा तुझा चाय. तर स्नेहाचे चायचे झाले 250 रुपये आणि याचे झाले 400 रुपये. लाईफ मध्ये पहिल्यांदा 250 रुपीज वाला चाय, ते पण एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. तुम्ही मला बोलले ना की आपण जाऊ ना तर काहीतरी एक तरी हे करूया की आपण ते म्हणजे आठवण राहायला पाहिजे, खरंच करायला पाहिजे. आलोय तर एकदा हे बोलले की कर, तर मी बोलले पहिले तुम्ही ज्यूस घ्या, मी काय नाही घेणार. बोलले तू घे, तुम्ही चहा घेतला. तर या सर्वांनी 400 रुपयाचा मोसंबीचा ज्यूस पियाला आणि 250 रुपयाची चाय. तर काय नाही, तुला सेम प्राइस मध्ये मिळाला. असं काहीच डिफरंट नाही, जसं आपलं बाहेर भेटतो तसंच सेम आहे. चाय मध्ये काय सेम आहे, जसं का बाहेर असते टपरीवाली चाय कशी तशी सेम. तशीच सेम. तर आता माझं ज्यूस पिऊन झालंय, स्नेहा चाय पिते. तर तिकीट काढून झाल्यावरती बघा आपल्या जवळ वेळ असेल ना तर असं बसण्यासाठी सीट पण आहेत, तर इथे एकदम येऊन आरामात बसू शकताय. आणि बाहेरून तुम्ही तुम्हाला खाण्यासाठी असं चिप्स वगैरे घेऊन येऊ शकता बॅग मध्ये. आयडिया नव्हती म्हणून ना, नाही तर मी सगळं पॅक केलेला. खुश आहे आज ती भरपूर. फायनली प्लेन मध्ये बसणार आहे. किती मोठे आहे बघ, हे बघ. वाव. फायनली आता आपण जिथे आपला प्लेन आहे, विमान आहे, तिथे पोहोचलो. हे बघा इथे आम्ही बसलो. काय बोलले? सीट बेल्ट लावून घ्या. ओके ओके ओके, सानू रेडी आहे. भरपूर खुश आहे. आपण किती वाजता पोहोचलो? 1 तासामध्ये. 1 तासात. हा, 1 तासात आपण इथे मजाच करूया.
सानूला विंडो सीट पाहिजे होती म्हणून तिच्यासाठी विंडो सीट घेतली. सीट थोडेसे असं म्हणजे जवळ जवळ आहेत ना, पण छान आहे तरी पण ना. असंच असणार आता, फर्स्ट टाइम आलोय म्हणून आपल्याला ते बघा, जर तुम्ही आपण काही जर घेतलं ना, तर बघा इथून असं ओपन करायचं आणि इथे खाया पियाचं काय असेल ते, बुक वगैरे आहे टाइमपाससाठी. हात ठेवायचं आहे. जायचं मग आता घरी उतरून नाही जायचं. वरती चाललंय. फायनली पोचलो गोव्याला 1 तासामध्ये ना. तर फायनली आता आपण इथे एअरपोर्टला पोहोचलो आहोत आणि आता ना आम्ही बसमध्ये बसलो आहोत. तर सर्वात पहिले आपण आपल्या ज्या लोकेशनवरती जायचं आहे तिथे जाऊया. तर फायनली बस पण निघाली. फक्त आम्हाला बसमध्ये बसून काहीतरी 5 मिनिटं झाली असतील ना. एकदम टाईमवरती ते नंतर त्याचा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तर तिघांचा टोटल झालेलं आहे 600 रुपये पर पर्सन, 200 रुपये. तर आता ना आपण आपलं लोकेशन आहे कलंगूट बीच आणि 200 रुपये पर पर्सनचं घेतलं. असे टोटल आम्ही 600 रुपये दिलेले आहेत. आणखीन आत्ता वाजले ते म्हणजे 4 वाजलेत. तर आपल्याला करेक्ट 1.5 तास म्हणजे 5:30 वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचणार. तर मित्रांनो, आता रात्रीचे ना 8 वाजलेत आणि जसं आपण एअरपोर्टवरनं आलो आणि रूम शोधला आणि डायरेक्टली म्हणजे कसं माहिती का, थकलेलो प्रवास करून, थकलेलो तर भरपूर, अंग पण दुखत होता. तर डायरेक्टली थोडासा आराम केला. आम्ही अर्धा 1 तास झोपलो ना. कारण आपण हॉटेल शोधण्यात पण मला वाटतं 1 तास काढले. आपण शोधत होतो, चांगला बेस्ट शोधत होतो आणि रिझनेबल शोधत होतो. तर चला आता तुम्हाला रूम दाखवतो. तर बघा AC रूम आहे आपली. तर इथून आपण असं एंटर केलं ना का समोरच आपल्याला टॉयलेट बाथरूम हा बघा, आणि इथे आरसा आहे. आणि बघा इथे हा तुम्ही बेड बघताय डबलचा. सानू आता झोपलेली आहे त्याच्यावरती. आणि बघा 2 फॅन आहेत. इथे TV पण आहे. TV मध्ये वायफाय आहे, टाटा स्काय आहे. आणि प्लस इथे एक छोटासा फ्रीज दिलेला आहे. इथे कपडे ठेवण्यासाठी छोटीशी एक अलमारी टाईप. आणि इथे तुम्ही बघताय एक टेबल दिलेला आहे. जसं का आपला चार्जर वगैरे काही करायचं असतील तर तिथे तुम्ही करू शकताय. हे बघा इथे AC आहे. आणि या रूममध्ये टोटल 2 फॅन आहेत. 2 फॅन आणि या साईडला एक असं म्हणजे बॉक्स दिलेलं आहे. हे बघा, आणखीन या साईडला एक गॅलरी आहे. गॅलरी पण तुम्हाला मी एकदा दाखवतोय. आणि गॅलरीमधून असा नजारा आहे. आता रात्रीचे काही तुम्हाला जास्त काही क्लिअर दिसत नसेल. इथे 2 चेअर सुद्धा टाकून आपण बसू शकतोय. हे बघा, या साईडला सरळ बीच आहे. ते आता उद्यापासून आपण एक्सप्लोर करणार आहोत सर्व. आणि इथला व्ह्यू कसा आहे ना, हा रात्रीचा आहे. सकाळी इथला व्ह्यू कसा दिसतोय ना, हे तुम्हाला ना मी उद्या दाखवणार आहे. मुंबई एअरपोर्टवरनं गोवा एअरपोर्टला येत आहे. गोवा एअरपोर्टचं बघा आपण काहीच जास्त शूट केलेलं नाही. म्हणजे काहीच शूट नाही केलं, फक्त थोडाफार बोललो आपण. तर ॲक्च्युली का नाही तिथे आपण शूट केला, कारण तिथे आर्मीचं हे होतं ना, आर्मी फोर्सचा बोलले म्हणजे अनाउन्समेंट झालेला की पिक्चर वगैरे क्लिक नाही करू शकत, व्हिडिओ शूट नाही करू शकत तुम्ही. डायरेक्ट गेटच्या बाहेर लगेच घेऊन जायचं आहे. तर आपण
काही हे केलेलंच नाही, बरोबर ना? कशाला आपण ब्रेक करायचे रूल्स. तर त्याच्यामुळे आपण काही म्हणजे शूट वगैरे केला नाही. पण जसं आपण एअरपोर्टच्या बाहेर आलो तर आपण कसं इथे नवीन आहोत, आपल्याला काहीच इथला माहिती नव्हता. तर आपल्याला कोणत्या बीचवरती यायचा होता? कलंगूट बीचला यायचा होता. तर आम्ही जसं तिथे टॅक्सीवाल्याला विचारायला गेलो तर टॅक्सीवाल्याने आपल्याला भाडा किती सांगितला होता माहिती आहे का? 1500 रुपये. आणखीन 2-3 जण म्हणजे फॉरेनर पण एक त्यांच्यासोबत बोलत होता, त्यांना 1900 रुपये सांगितलेला, पण काहीच कमी करत नव्हते. तर काय बोलतात ना, ते सडनली एक तिथे बस लागली होती, बस दिसली मला, तर मी बोलले चला आपण बसमध्ये बघूया, कारण तिथे कलंगूट लिहिलेलं आणि पणजी पण लिहिलेलं आहे. हा, तर आम्ही बसवाल्याला जाऊन विचारलं तर बसवाल्याने सांगितलं फक्त 200 रुपये. तर तिघांचे होतील 700 रुपये. तर एकदम बेस्ट वाटलं आम्हाला, कारण तिथे 1500-2000 रुपये देण्यापेक्षा बसनी प्रवास केलेला चांगला आहे ना. आता बघा प्रत्येकाला जसं जमते. आता आम्हाला काय वाटलं की आपण आता प्लेननी आलोय, काही एवढं काही जमलेलं नाहीये, तर आपण बसनी ट्रॅव्हल करू शकतो. अदरवाईज कसं होतं की आपण ट्रेननी प्रवास करून येतो, परत 40 ते 45, पण 40 ते 45 किलोमीटर आहे. टॅक्सीवाले जर तसं केलं ना तर जास्त पैसे घेतात त्या हिशोबात. बसवाले 200 रुपये पर पर्सनचं 700 रुपये ना आपण आलो, म्हणजे अर्धा प्राइस घेताय तुम्ही डबल. तर आता ज्यांना जसं कम्फर्टेबल वाटते ते तसं ट्रॅव्हल करून येऊ शकते. असं नाही की आम्ही बसनी गेलो, तुम्हाला पण बसनी तुम्हाला टॅक्सी पण भेटेल. फक्त फरक एवढाच का तुम्हाला 1500-2000 रुपये असं तुम्हाला चार्जेस त्याचं द्यायला लागेल. जर इकडे तुम्ही येत आहे गोवा एअरपोर्टला तर तिथे कोणालाही तुम्ही सांगितलं नाही इथे बस कुठे लागते, समोरच बस लागते, एक्झिटच्या बाहेरच तुम्हाला दिसून जाईल. ते काय मला वाटतं आणि कोणी पण सांगेल तरी पण अर्ध्या तासामध्ये एक बस असते तिथे. त्यानंतर आपण कलंगूट बीचवरती आलो. बीचवरती म्हणजे एरियामध्ये आलो. त्यानंतर स्ट्रगल होता रूम शोधायचा. तर मग नंतर आम्ही जवळ अर्धा-पाऊण तास रूमच शोधत होतो. गुगल वरती रिव्ह्यू शोधतोय. याही भरपूर व्हिडिओज बघितलेले अगोदर. स्कॅम खूप चालू आहे हा, इथे गोवामध्ये स्कॅम भरपूर चालू आहे असं म्हणजे मी ऐकलेलं, व्हिडिओज पण बघितलेल्या. पर्सनली खूप जणांना मी मेसेज केला होता, त्याही पण सांगितलं का हां भरपूर तिथे स्कॅम करतात. तर जसं तुम्हाला मागच्या कधी आपले ट्रॅव्हलचं ब्लॉग तुम्ही बघितलं असणार तेव्हा बघा आम्ही किती वेळा तरी व्हिडिओमध्ये सांगितलं. आमचा एक्सपिरियन्स हा बोलतोय का आम्ही ना जेव्हा पण कुठे ट्रॅव्हल करतो ना ते तिथे जातो आणि मग नंतर रूम बुक करतो. कारण त्याच्याने कसं आपल्याला ऑनलाईनमध्ये आणि इथल्या याच्यामध्ये कितीतरी जमीन आसमानचा फरक देते. आता आपण जिथे आता स्टे करतोय इथे ना, पण तुम्हाला विश्वास नाही होणार 800 रुपये पर डे आपण हे केलंय. हा, कारण आपण कसं बोलून समोरून माणसाशी बोलतोय ना, आणि आपण 4 दिवस राहणार 5 दिवस राहणार त्याच्याप्रमाणे ते कमी जास्त करतात. आणि एवढे आम्ही रूम शोधले ना प्रत्येक जागेवरती 2500 कोण बोलते, कोण 3000, कोण 4000, कोण 5000. याच्यापेक्षा एवढे खराब. लाईट कमी आहे, मिरर नाही, 1500-1600. मग नंतर फायनली हा मला एक म्हणजे असं मी रस्त्यावर मेन रोड वरती इथून फक्त मला वाटतं डिस्टन्स वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटाचे आपण कलंगूट बीच आणि वाघा बीच दोन्ही म्हणजे किती बेस्ट आहे बघा. अफोर्डेबल, खूप रिझनेबल आहे आपल्यासाठी. कारण 800 रुपयामध्ये AC प्लस 2 फॅन, वायफाय, टीव्ही, फ्रीज दिलेला आहे, गॅलरी पण आहे, बाहेर चेअर आहेत 2. अजून काय पाहिजे आपल्याला, ते पण 800 रुपयामध्ये. आणि एकदम हायजीन वगैरे पण आहे, पोलाइटली बोलतात ते आपल्याला रूम दाखवलाय. तर अजून काय हवंय ना. तर एकदम बेस्ट आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे. आणखीन झाला विमानाने आम्ही फर्स्ट टाइम पहिल्यांदा प्रवास केला तर एवढा भारी होता ना एक्सपिरियन्स. खूप छान एक्सपिरियन्स होता. जसा विमान वरती उडायला घेतला आणि एवढा काय भारी वाटत होता ना. आणि एक मी नोटीस केलं कान आपोआप बंद व्हायचे. हा, सांग तुला पण वाटला ना तसा? आपोआप कान बंद होते नाही, पण छान वाटला. विचार कर ना 500 किलोमीटर 1 तासामध्ये कव्हर करून आपल्याला गोव्याला पोहोचतो. खूप लोकांसाठी खूप नॉर्मल गोष्ट आहे, कॉमन आहे, पण आमच्यासाठी फर्स्ट टाइम होता म्हणून आम्ही एवढा. आणि एक स्वप्न पण होता का आपण विमानामध्ये एकदा प्रवास करायचा. बघा केला प्रवास, खूप छान वाटला. आता परत कधी करणार का हे नाही माहिती, पण मी स्नेहाला आज शब्द देतोय केला ना तर डायरेक्ट इंटरनॅशनल ट्रिप करायची आता. करायची, मेहनत भरपूर करायची, मग एकदाच प्लॅन करायचा, डायरेक्ट इंटरनॅशनल आपली ट्रिप करूया. तर आता आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही चाललो जेवायला. हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा हा आमचा विमानाने पहिल्यांदा प्रवास केलेला गोव्यातला ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.